आयुर्वेद शास्त्रानुसार अयोग म्हणजे कुठलीही गोष्ट शरीराच्या गरजेपेक्षा कमी प्रमाणामध्ये सेवन करणे, अतियोग म्हणजे गरजेपेक्षा जास्त सेवन करणे आणि मिथ्यायोग म्हणजे चुकीच्या पद्धतीने सेवन करणे हे अनेक आजारांना आमंत्रण देणारं, शरीरावर दुष्परिणाम करणारं ठरतं। मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आपल्याला कायम निरोगी राहायचं असेल, वजन, बीपी, शुगर, कोलेस्टेरॉल, थायरॉइड हे सर्व नियंत्रणात ठेवायचं असेल तर आपण खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थितपणे पचन होणं खूप आवश्यक आहे। आणि अन्नाचं पचन होण्यासाठी जेवताना पाणी नेमकं कधी प्यावं याचं आयुर्वेद शास्त्रामध्ये अगदी सविस्तरपणे वर्णन आलेलं आहे। बऱ्याचदा पेशंट्स आमच्याकडे आले, प्रश्न विचारला, पाणी पिता का? हो। कधी पिता? जेवण झालं की तांब्या भरून पाणी पितो, असं बऱ्याच जणांचं उत्तर असतं। तुमचं देखील हेच उत्तर असेल तर हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, पूर्ण नक्की पहा। अतिशय माहितीपूर्ण असा व्हिडिओ आहे आणि अर्थातच आवडला तर लाईक, शेअर आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहताय तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। जेवताना पाणी नेमकं कधी प्यावं यासाठीचा जो सविस्तर श्लोक आलेला आहे तो म्हणजे अजीर्णे भेषजम वारी, जीर्णे वारी बलप्रदम, भोजने चामृतम वारी, भोजनांते विषप्रदम। साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर जेवणा अगोदर अर्धाभर तास आणि जेवण झाल्यानंतर साधारण तास दीड तास अति प्रमाणामध्ये म्हणजे तांब्याभर, ग्लासभर असं अति प्रमाणात पाणी पिणं टाळावं। खूपच तहान लागली 2-3 घोट नक्कीच आपण पिऊ शकतो, पण अति प्रमाणामध्ये नको। जेवणा अगोदर का प्यायचं नाही तर आपल्या शरीरामध्ये अन्नाचं पचन करणारा जाठराग्नी एक प्रकारचा अग्नी असतो। जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा हा अग्नी प्रज्वलित होतो, पेटतो आणि अशा ह्या पेटलेल्या अग्नीवर आपण भस्कन तांब्याभर, ग्लासभर असं अति प्रमाणामध्ये पाणी टाकलं तर तो अग्नी विझतो आणि त्यानंतर आपण जे अन्न घेणार आहोत त्याचं पचन व्यवस्थितपणे होत नाही, ते अन्न तसंच जठरामध्ये पडून राहतं। कुठलीही गोष्ट एका ठिकाणी बराच काळ पडून राहिली, अन्न विशेषतः, तर ते फर्मेंट होण्याची, सडण्याची प्रक्रिया सुरू होते। जठरामध्ये अन्न सडायला लागलं की त्यातून अजीर्ण, इनडायजेशन होणं किंवा इतर जे काही पचनासंबंधित आम्लपित्तासारखे वगैरे त्रास आहेत ते सुरू होतात। तसंच या अग्नीवर पाणी टाकल्यानंतर त्यातून धूर निघतो, तर त्यालाच आयुर्वेदामध्ये वात प्रकोप म्हणजे जेवणाआधी बरीच वर्ष तुम्हाला असं अति प्रमाणामध्ये पाणी पिण्याची सवय असेल तर शरीरामध्ये वाताचे विविध आजार, साधारण 80 आजार म्हणजे गॅसेस होणं, संधिवात, आमवात असे बरेचसे त्याचे आजार सांगितलेले आहेत, ते होण्याचा धोका देखील वाढतो। मॉडर्न सायन्स प्रमाणे सुद्धा आपल्या जठरामध्ये मुख्य पाचक स्राव HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं आणि यामध्ये तुम्ही अति प्रमाणात पाणी टाकलं की ते न्यूट्रलाइज होतं आणि त्यामुळेच डायजेशन प्रॉपर होत नाही, असे जे सर्व त्रास आहेत ते सुरू होतात। जेवणानंतर लगेचच खूप जास्त पाणी पिण्याची सवय असेल तर अन्न पचन म्हणजेच अन्न हे जठरामध्ये घुसळण्याची, पाचक स्राव जे आहे ते त्यामध्ये मिसळतात आणि अन्न घुसळण्याची प्रक्रिया असते। खूप जास्त आपण पाणी प्यायलो तर जठरामध्ये द्रवता जास्त झाल्यामुळे किंवा त्यामध्ये अतिभार झाल्यामुळे ही जी घुसळण्याची प्रक्रिया आहे, पचनाची प्रोसिजर आहे ती व्यवस्थित होत नाही, डायजेशन व्यवस्थित होत नाही। त्यामुळेच हे जे एक्स्ट्राचं लिक्विड तयार झालेलं आहे तिथे तर ते इसोफेगस मधून बाहेर यायला बघतं, त्यालाच रिगर्गिटेशन असं म्हटलेलं आहे। म्हणजे बऱ्याच जणांना तक्रार असते की जेवण झालं की गिळकी आल्यासारखं वाटतं, आंबट पाणी घशामध्ये असं छातीमधून वर आल्यासारखं वाटतं, अशी तक्रार असते। तर आयुर्वेदानुसार देखील असं हे अति प्रमाणात पाणी पित असाल तर अन्नपचन व्यवस्थित होत नाही, आहाराचा अपक्व रस म्हणजेच आमदोष शरीरामध्ये उत्पन्न होतो आणि हा जो आम आहे हाच अनेक आजारांना कारणीभूत ठरतो। तसंच कफदोष देखील शरीरामध्ये वाढतो, म्हणजे जेवण केल्यानंतर घशाशी सतत असं चिकट कफ आल्यासारखं वाटतं, अंगामध्ये सतत आळस, जडपणा, वजन, चरबी देखील वाढते, उतार वयामध्ये मधुमेह होण्याचा देखील धोका वाढतो। म्हणूनच या श्लोकामध्ये देखील सांगितलेलं आहे की भोजनांते विषप्रदम म्हणजे जेवणाच्या शेवटी पाणी पिणं हे विषाप्रमाणे एक स्लो पॉइझन म्हणून काम करतं। जेवताना पाणी नेमकं कधी प्यायचं तर भोजने चामृतम वारी म्हणजे जेवतानाच घोट घोट पाणी, अर्धाभर ग्लास पाणी सोबत घ्या। कोमट असेल तर उत्तम, किंवा ताजं घरी बनवलेलं फ्रीजमध्ये न ठेवलेलं ताक घेतलं तरी देखील खूप छान फायदा होतो। तर ते जेवणाच्या मध्ये मध्ये घोट घोट घ्या, त्यामुळे घास जो आहे तो कोरडा वाटत नाही, अमृताप्रमाणे ठरतो, त्याचं पचन व्यवस्थित होतं, खाल्लेलं जे आहे ते व्यवस्थितपणे अंगी लागतं। शरीराच्या गरजेनुसारच अन्न घेतलं जातं, किती खायचं आहे याचा आपल्याला व्यवस्थितपणे अंदाज येतो, त्यामुळे वजन, चरबी हे देखील नियंत्रणात राहतं। कमी करण्यासाठी सुद्धा हे मदत करतं, कारण अन्नाचं पचन व्यवस्थितपणे होण्यासाठी आपल्या पोटाचे 4 भाग मानून
मिश्रण, त्यातील 2 भाग हे घन पदार्थ म्हणजे भात, भाजी, पोळी, भाकरी, 1 भाग हा द्रव पदार्थ म्हणजे आपण ते पाणी, ताक, वरण, आमटी हे घेणार आहोत यासाठी, आणि 1 भाग जो आहे तो वातसंचरणासाठी, याचं पचन होऊन ते व्यवस्थितपणे मिक्स होण्यासाठी रिकामा ठेवा असं सांगितलेलं आहे. आणि सुरुवातीलाच आपण खूप जे घन पदार्थ आहेत आपण नेहमीच जे खातोय त्याच्यानेच भरून टाकले, तर नंतर जे आपण पाणी घेणार आहोत त्यामुळे जो 1 भाग आपल्याला रिकामा ठेवायचा आहे अन्नाचं पचन होण्यासाठी, तो रिकामा राहत नाही, लोड येतो आपल्या पचनावर, त्यातूनच फॅट जे आहे ते शरीरामध्ये साठत जातं. तर म्हणजे आपल्याला खूप दिवसांची सवय असते जेवणानंतर तांब्याभर पाणी पिण्याची, तर ती अगदी आजपासूनच बंद करा असं मी अजिबात म्हणणार नाही. कुठलीही चुकीची सवय आपल्या शरीराला लागलेली असेल तर ती हळूहळू कमी करत जावी, म्हणजे त्याचा आपल्याला त्रास देखील होत नाही सोडताना. म्हणजे तांब्याभरून पाणी पिण्याची सवय आहे ते थोडंसं अर्धा तांब्या, मग 1 ग्लास असं करत करत कमी करत याची सवय जी आहे ती शरीराला लावा. तरी देखील जेवणानंतर खूपच घसा कोरडा वाटत असेल, खूप पाणी प्यावं वाटत असेल तर ते कंट्रोल करण्यासाठी जेवणानंतर 1 गुळाचा खडा किंवा खडी साखर तोंडामध्ये टाका आणि वरून पाणी प्या, त्यामुळे नक्कीच फायदा होतो. तर जरूर या नियमांचं पालन करा, नेहमी निरोगी आणि आनंदी राहा. आजची माहिती आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा, आणि अजून असेच आयुर्वेदोक्त, शास्त्रोक्त, आरोग्यविषयक माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईबच्या बटनावर क्लिक करून शेजारी जे घंटीचं बटन दिलेलं आहे ते देखील प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.